महाराष्ट्राचा बोधेचा अभिमान। नमस्कार, मी अविनाश जोशी आणि घेऊन आलो आहे एक खास बातमी। आज आपण एका प्रेरणादायी आणि समाजाभिमुख कार्याबद्दल जाणून घेणार आहोत। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील विद्या विकास प्रशाल येथील एक अत्यंत महत्त्वाचं आणि आधुनिक सभागृह उभारण्यात आलं आहे। हे सभागृह कैलासवासी रुक्मिणीबाई आणि कैलासवासी विठ्ठल उर्फ बंडोपंत कुलकर्णी यांच्या पवित्र स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र विलास कुलकर्णी यांनी बांधून दिला आहे। या प्रशस्त वास्तूचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या शुभ हस्ते झालं, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार समाधान आवताडे उपस्थित होते। या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यात धनाजीराव साठे, सोलापूर बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष लतीफ भाई, शिवाजीराव काळोखे पाटील, संस्थेचे अध्यक्ष दीपकाबा साळुंखे आणि संस्थेचे सचिव सुभाष लवरकर यांचा समावेश होता। त्यांच्यासोबतच प्रशालेचे विद्यार्थी आणि परिसरातील अनेक नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। या सभागृहामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक सुसज्ज आणि प्रेरणादायी वातावरण मिळणार आहे। हे सभागृह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। उपस्थित सर्व मान्यवरांनी विलास कुलकर्णी यांच्या या उदात्त सामाजिक योगदानाचं भरभरून कौतुक केलं। खरंच असं कार्य समाजासाठी एक आदर्श निर्माण करतं। या लोकार्पण सोहळ्याला कुलकर्णी कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते। यामध्ये वसंत कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, सुयोग कुलकर्णी, सौ श्रद्धा कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, सौ वैदेही कुलकर्णी, ज्योती कुलकर्णी, रमा म्हणजे विजू पाटील, पूनम कुलकर्णी आणि श्रीवसौ श्रीशैल वंदाले यांचा समावेश होता। या सभागृहामुळे आंधळगावच्या विद्या विकास प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे। विलास कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या या महान कार्याबद्दल आपण त्यांचे शतशः आभार मानले पाहिजेत। आजच्या बातमीपत्रात एवढंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।